खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचा व्हॉट्सअप चॅनल आजच फॉलो करा. लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. महाराष्ट्र काय, कर्नाटक काय, सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. मुळात दादा, आम्ही शेतकरी कुटुंबातील लोक आहोत. कुस्ती आणि बैलगाडा शर्यत हे आमचे पारंपरिक आणि पहिल्यापासूनचे खानदानी छंद असलेल्या या गोष्टी आहेत. आणि एक आमची इच्छा आहे की प्रत्येकाला नाद असतात. आपण शेतकरी कुटुंबातील आहे. वेगळे नाद लागण्यापेक्षा आपल्या मातीतील छंदाचे नाद असावे. कुस्ती असेल, बैलगाडा शर्यत असेल किंवा इतर असतील, शेती जीवन करणे, हे नाद आपल्या मुलांनी जोपासावे. ह्या दृष्टिकोनातून आम्ही एक समाजाला संदेश देऊ इच्छितो की आपल्या शेतकरी कुटुंबातील मुलांनी व्यतिरिक्त दुसरे कुठले तरी वेगळे छंद करण्यापेक्षा कुस्ती किंवा बैलगाडी शर्यत असेल हे नाद जोपासावे व त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करावे. ज्यावेळेस वेळ मिळेल, जर एक विरंगुळा म्हणा नाही तर एक मनापासूनचा जो छंद जोपासण्याचं काम केलं, हे बैलगाडी क्षेत्र आहे. आणि दुसरा छंद म्हणजे कुस्ती क्षेत्र आहे. कितीही ट्रेस असू द्या, कितीही काही गोष्टी असू द्या, जर रिलॅक्स व्हायचे, माइंड रिफ्रेश व्हायचे, तर नक्की गोट्यामध्ये आणि लाल मातीच्या आखाड्यामध्ये जाणे हा सर्वात मोठा प्लस पॉईंट. मी अमृतनाथ सोंडकर, मुक्काम तांबाड, तालुका बोर, जिल्हा पुणे. मी बैलगाडी क्षेत्रामध्ये वयाच्या आता माझं 62 वय आहे. 50 वर्षापासून बैलगाडी क्षेत्रामध्ये मला लहानपणापासून त्याचा छंद आहे. भाऊ, तुमच्या जुन्या काळामध्ये कशा प्रकारच्या शर्यती असायच्या, सध्या कसं प्रकारच्या शर्यती चालू, थोडंसं तो फरक आम्हाला सांगा. आणि शर्यती कशा पद्धतीच्या लांब म्हणजे कायमस्वरूपी राहण्यासाठी काय केलं पाहिजे, कसं टिकवलं पाहिजे आपण सगळ्यांनी. आमच्या काळामध्ये पहिलं बैलगाडी शर्यती असायच्या, मोठ्या गाड्या असायच्या. म्हणजे सुरुवातीला स्टार्टला त्या गाड्या गाव यात्रेमध्ये याच्यामध्ये चांगल्या पद्धतीत व्हायच्या. त्यामध्ये गावाचं बक्षीस, गावाच्या लोकांनी भरवल्या आवडीने शर्यती त्या चांगल्या पद्धतीत पार पडत होते. गावकरी पण ते चांगल्या पद्धतीत शर्यती पार पाडत होते. आणि आता त्यानंतर काही काळानंतर छकडी शर्यती चालू झाल्या. त्या शर्यती पण चांगल्या शिस्तबद्ध पद्धतीत चालू होत्या. एखादी बैलगाडी शर्यती क्षेत्रामध्ये गेली ते चांगल्या त्यामध्ये गाडी एकदा पळायची. त्यामध्ये आयोजकांनी स्पर्धा भरवल्या, त्या चांगल्या पद्धतीत शिस्तबद्ध शर्यती स्पर्धा होत होत्या. त्याच्यामध्ये असं काय गोंधळ वगैरे काय होत नव्हता. आणि गट, सेमी आणि फायनल चांगल्या शिस्तबद्धमध्ये पद्धतीमध्ये करत होते गावकरी वगैरे. आणि त्याच्यामध्ये काही तुरळक मुलं असायची बैलावर बरोबर. छकड्यावाला गाडी मालक असायचे. छकड्यामध्ये एक ड्रायव्हर असायचा, 1-2 जण धाराय पुढं असायचे, पाठीमागे 1-2-3 मुलं असायची. ते मैदानामध्ये अशी काही जास्त लोकं जात नव्हती. शिस्तबद्ध जायचे आणि झेंडा शिस्तबद्ध टाकत होते. पुढं पंच जे निकाल देत होते ते पण शिस्तबद्ध देत होते. असे काय तिथे व्हिडिओ कॅमेरे, असे CC कॅमेरे, ड्रोन वगैरे त्यावेळेस काही नव्हते. परंतु आयोजकांनी भरवल्या शर्यती ते गाडी मालक चांगल्या पद्धतीमध्ये त्याच्यामध्ये सहभाग होत होते. आणि तिथं काय भांडण तट्टा वगैरे काय करत नव्हते. आणि आयोजक मंडळ पण चांगल्या पद्धतीमध्ये निकाल देत होते. असं काय रडणं बिडणं ह्या काय प्रकार चालू नव्हते. त्यामुळे काय गोंधळ व्हायचाच नाही. बक्षीस जरी कमी जास्त असली तरी ते गाडीवाले चांगल्या पद्धतीत स्वीकारत होते. भाऊ, आता मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही म्हणले की जुन्या काळामध्ये शर्यती म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये वादविवाद न होता चांगल्या पद्धतीने होत होत्या. पण जुन्या काळामध्ये कॅमेरे किंवा अशा काही प्रकारचं सिस्टम नव्हतं की बाबा एकाच वेळेस दोन्ही गाड्या समान आल्या तर मग त्या बघायच्या कशा, तर पंचांनी जे सांगतील तोच निर्णय मानला जायचा. पण आता कॅमेरे 2-2, 3-3 कॅमेरे असतात. मग दिसायला पण निकाल आपल्याला क्लिअर आहे, ड्रोन कॅमेरा आहे. मग तरी पण त्या काळात वादविवाद कमी व्हायचे किंवा होतच नव्हते, पण आज होतात. मग हा टेक्नॉलॉजीचा फरक कसं सांगू शकाल? आत्ता काय आले, स्पर्धा उलट बैलगाडी क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना चांगले दिवस आलेले. स्पर्धा बंद होत्या मुळात. एकतर स्पर्धा चालू झाल्या पाहिजे. शेतकऱ्याला 1 नंबरचे दिवस आलेले आहेत. म्हणजे 2 नंबर नाही, 3 नंबर नाही, 1 नंबर दिवस. तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी बैल पाळून किंवा ज्या स्पर्धामध्ये चांगल्या पाहिजे बैल तयार करून, ज्या एखादा गरीब शेतकरी आहे त्यांनी 3-4 खोटं पाळून एखादा जुना बैल ठेवून त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीच्या बैलाला ट्रेनिंग देऊन एखादा 30,000चा बैल असेल तर तो 3 लाखाला जाऊ शकतो. चांगल्या पद्धतीचं चांगल्या बैलावर ट्रेनिंग दिलं तर ते शेतकऱ्याचा फायदा होऊ शकतो. आणि ज्या आता चालू काळामध्ये ज्या स्पर्धेमध्ये आता व्हिडिओ कॅमेरे, CC कॅमेरे आहेत. गाडी बैल स्पर्धेमध्ये एकदाच गाडी पाहिली पाहिजे. त्याच्यामध्ये आयोजकांनी एकदाच गाडी नोंद केली पाहिजे. डिपॉझिट हे 500 रुपये डिपॉझिट पाहिजे. किती बक्षीस असू द्या, 10 लाख असू द्या, 1 लाख असू द्या. मग त्या शेतकऱ्याला सुलभ पडेल भरण्याकरता. आणि झेंडा पडल्यानंतर जे पुढं पंच निकाल देतील ते गाडीवाल्यांनी ऐकून घेतले पाहिजेत. त्याच्यामध्ये असा गोंधळ वगैरे घातला नाही पाहिजे.
त्यात आत्ता काय होते, गाडी सोडणारे असतात मागं, ड्रायव्हरनी एखाद्या चुकीचं बोलल्यानंतर ते गाडी त्यांना काय माहीत नसतं, आपली गाडी बसली असं काही ड्रायव्हर खोटे बोलतात, मग त्यामुळे थोडा वादविवाद होतो. परंतु आता CC कॅमेरे आहेत, व्हिडिओ कॅमेरे आहेत, तो निकाल पाहून एखाद्या प्रतिनिधीने गप बसलं पाहिजे, गोंधळ तर घातलाच नाही पाहिजे, आणि जेणेकरून पंचाचा निर्णय योग्यच असतात. आता व्हिडिओ कॅमेरे त्यामुळे काय भांडायची अजिबातच गरज नाही. एक पॉईंटनी सुद्धा भांडलं नाही पाहिजे गाडी मालकाने. भाऊ, आता एक गोष्ट असं विचारायची की हा विषय झाला, आपण मैदानावरती जातो, आपली बैल जिंकतात, बक्षीस घेऊन घरी येतो, पण असं म्हणतात की ही बैल आपली पाळतात ही खरं तर आपली जे शेतकरी वर्ग आहे काय पश्चिम महाराष्ट्रातला, त्यांच्या दावणीला गाईच्या पोटी जेव्हा खोंड जन्माला येतो तेव्हा तो खोंड आपण विकत आणलेला असतो शर्यतीसाठी. तर हे खरं तर एक त्यांच्यासाठी मिळणारं जे काही मानधन आहे त्या खोंडाच्या माध्यमातून आपण खरेदीतनं, तर त्यांचा उदरनिर्वाह याच्यावरतीच मानला जातो. तर तुमचं काय मत आहे की जुन्या काळातलं की शेतकऱ्यांचा हा खेळ किती गरजेचा आहे? नाही, जुना काळ काय, आता नवीन काळ, आता शर्यत चालू आहे, शेतकऱ्यांना चांगली झाले. जुन्या काळामध्ये एका शेतकऱ्यांच्या काही खाली जत साईडला म्हणजे दुष्काळी भागामध्ये 10 गायी आहेत. ती 10 गायीला जरी 4-5 खोंड झाली आणि ते खोंडाची किंमत जरी 3 महिन्याचा किंवा 17 महिन्याचा खोंड जर 30,000ला गेला, तर त्याचं उदरनिर्वाह, त्याचं असणारे घराचं काय पडझड वगैरे आहे, शेतीची लेवल वगैरे आहे, मुलींची लग्न आहेत, त्याच्यामुळे त्याचा उदरनिर्वाह होतो. आणि जे हौशी माणसंही शेतकरी घेणारे, त्यांनी जर तो घातलेला खोंड त्यांनी आपल्या चांगल्या पैसे मुलाप्रमाणे सांभाळला तर तो चांगल्या पैसे तयार करून ते स्पर्धेमध्ये राहू शकतो. म्हणजे थोड्या रकमेचा बैलसुद्धा चांगला पळू शकतो, आणि एखादा बैल जर जास्त स्पीडने पळायला लागला तर त्याची वाजवी किंमत स्वतः येऊ शकते बैलांना, म्हणजे सर्वांसाठी चांगले दिवस आहेत ते. भाऊ, आता अजून एक शेवटचा प्रश्न असा विचार, तुमच्या माहितीत असं कोणतं उदाहरण आहे का की बाबा जुन्या काळातलं किंवा आत्ताच्या काळातलं की एखाद्या गरीब शेतकऱ्याच्या दावणीचं खोंड विकल्या गेला आणि त्याचं किती त्याच्यापासून फायदा किंवा त्याचा कसं हे झालं, म्हणजे त्यातनं आहे ना तसं आत्ता आहे ना, जे शेतकरी आपले गरीब आहेत त्या गरीब शेतकऱ्यांनी 2-3 खोंड पाळायची, त्यामध्ये एखादा बैल असेल जुना तर तो तयार करायचा, त्यामध्ये एखादा 4 खोंडामध्ये एक खोंड 1 नंबर तयार होऊ शकतं. तर त्या काय 1 वर्षामध्ये कोण तयार होतो. तर ते शेतकऱ्याला 5 लाख किंवा 10 लाख जर मिळाले, आता वाजवी किंमत आता बैलांना स्पीडच्या यायला लागल्या आहेत, तर शेतकऱ्याला त्या म्हणजे आयुष्यभर जरी कष्ट शेतीमध्ये केलं, जिरायती शेतीत, तर त्याला एवढी रक्कम मिळू शकत नाही. त्यांनी एक खोंड विकला आणि आपल्या हाऊस म्हणून आपल्या एक मैदानात जायचं. त्यांनी मोठे जे बैल मालक आहेत, ज्याची आर्थिक बाजू चांगले आहेत, त्यांच्या संगतीप्रमाणे आपण जर स्पर्धा केल्या तर आपलं अडचणी येतील घरी ना, उदरनिर्वाहासाठी जरा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या शेतकरी त्या पद्धतीत केलं पाहिजे आपल्या गरीब शेतकऱ्यांनी. भाऊ, आज खरं तर या मुलाखतीच्या सुरुवातीमध्ये तुम्ही आम्हाला बरेचसे चांगले मुद्दे सांगितले की कशा पद्धतीने हे आपण मैदान म्हणू किंवा ही स्पर्धा कायम जिवंत कशी राहील या संदर्भातलं उत्तम उदाहरण होतं. भाऊ, आता आम्हाला या मुलाखत आज ज्या दावणीला आहे ते मालक कोण किंवा कशा प्रकारची दावण, त्यांचं कशा पद्धतीने याच्या अगोदरचं कार्य ते सांगा आम्हाला. आत्ता आपण ज्या दावणीला आहे ते आता पृथ्वीराज धनेश डिंबळे या नावाने आता गाडी पडती. ते धनेश डिंबळे आता माझ्या शेजारी आमचे पाहुणे आहेत ते, आणि त्यांना लहानपणापासून या बैलांचा नाद आहे, छंद आहे. ते आत्ता धंद्यामध्ये, हॉटेल धंद्यामध्ये सध्या आता उच्च पातळीवर चालू आहे त्यांचा. आता तरी ते बैलांचा महादेवजी नंदी त्यांचा नाद करतात, ते चांगली आनंदाची गोष्ट आहे. त्यांना बरीचशी धंद्यामध्ये त्यामध्ये येशील काय. आणि दुसरी गोष्ट, त्यांचा नाद हा लहानपणापासून आहे, आता इथून पुढेही चालू राहणार तो नाद. त्यांनी त्याचं कुस्ती क्षेत्रामध्ये तुमचं नाव कमवलेलं आहे. दुसरी गोष्ट, त्यांना आता धंद्यामध्ये दुसरा काहीतरी नाद करण्यापेक्षा हे बैलगाडी स्पर्धेतला नाद आहे, त्याच्यामुळे त्यांच्या मागं आपली जवळची गावातली पाहुणे रावळी पोरं वगैरे त्यांचाही त्याच्यामध्ये नाद होतो. असं काय नाही त्यांचा स्वतःसाठी असं करतात असा त्याचा हेतू नाही त्यामध्ये. आणि एक काहीतरी माणसाला आता सध्या जास्त फॉर्ममध्ये चाललेलं बैलगाडी क्षेत्र आहे, त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीमध्ये बैलाचं नाव पण होते, मुलाच्या नावावर गाडी पडती आणि आपल्या घराचे नाव होते, परत आपल्या गावाचं भागाचं त्यामध्ये नाव होते, त्यामध्ये किंमतच आहे त्यामध्ये. नमस्कार दादा, मी धनेश पांडुरंग डिंबळे, राहणार खेड शिवापूर शिवरे, तालुका भोर, जिल्हा पुणे. मुळात दादा आम्ही शेतकरी कुटुंबातील लोक आहोत. कुस्ती आणि बैलगाडा शर्यत हे आमचे पारंपरिक आणि पहिल्यापासूनचे खानदानी छंद असलेल्या या गोष्टी आहेत. मुळात शेती हा आमचा मूळ व्यवसाय, त्याच्याचबरोबर त्याच्या निगडीत ज्या गोष्टी आहेत बाकीचे व्यवसाय आमचे आहेत. त्याचप्रमाणे आता नवीन आमच्यात आता आम्ही हॉटेल व्यवसाय असेल, रिसॉर्ट असेल, बाकीचे लँड डेव्हलपिंग असेल, हे आमचे बाकीचे व्यवसाय आहेत. मुळात आम्ही भोर तालुक्यात राहत असून पुणे सातारा रोडवर आमचं गाव आहे. साधारण 4 ते 5 हजार लोकवस्तीचं आमचं गाव.
शिवरायांचा इतिहास आमच्या गावांपासून स्टार्ट होतो. महाराजांच्या काळात आमच्या गावातील म्हणजे आम्ही डिंबेश्वर पाटील घराण्यातील असून त्यावेळेस प्रमुख जे महाराजांच्या काळात एक ठराविक हे होती तुकडी होती, त्यामध्ये डिंबेश्वर पाटलांची मोठी एक भूमिका घेतलेली आहे. त्याचप्रमाणे आपण तालुक्याचे जे इतिहास पाहायला गेलो तर आमचा हा किल्ले, त्यानंतर नदी नाले, त्यानंतर मंदिरे, ह्या सगळ्या ऐतिहासिक गोष्टींना बरोबर घेणारा पारंपरिक असं एक इतिहास जडलेला आहे आमच्या तालुक्याला. दादा, आम्हाला तुमच्या दावणीला सध्याची 2 बैल आहेत, त्यांचं वय काय, आपण कुठून आणलीत, आणि एक कालवड पण सध्या आपण पाहतोय, तर या तिघांबद्दल माहिती द्या. आता 2 वर्षापूर्वी शिवा म्हणून आम्ही हा आत्ता जो आपण पाहताय हा आम्ही 2 दाती खोंड आम्ही मुंबईमधून खरेदी केला होता. त्यावेळेस आमचे मित्र असतील, मोठे बंधू असतील अमित पाटील सुपण्याचे, त्यानंतर आमचे मेवणे असतील तुषार शेडगे, आणि आमचा पूर्ण मित्रपरिवार असेल, या सर्वांच्या आवडीने आणि आमचे मार्गदर्शक असतील अमृत भाऊ सोंडकर, हे बैलगाडीतील क्षेत्रातील एक जुने जाणते व्यक्तिमत्व आहे. ते आमचे गुरुवारी येतात, आमचे आणि काका पण आहेत. तर या लोकांच्या सर्वांच्या एक विचाराने आम्ही ह्या बैलाची आम्ही त्यावेळेस खरेदी केली. त्यानंतर दुसरा दोन्ही खांदे आता आदतमध्ये पळतो आमचा भारत म्हणून आहे. त्याचं वय साधारण आता 16-17 महिने. तो दोन्ही खांदी पळतो, आदत आहे. त्याची निवड ही अमित पाटलांनी केली होती. ज्यावेळेस खोंड पाहिला त्यावेळेस खोंड गटाला डावीनी पळला होता आणि सेमीला उजवीनी पळाला होता. त्यावेळेस तो आम्ही खोंड आत्ता खरेदी केला आहे. त्यानंतरनी ही जी कालवड आपण बघतो देशी आपली जे खिलारमधील आहे, तर ती आम्ही कराड भागातूनच खालून खरेदी केलेली आहे. ती आता 14 महिन्याची आहे. ती साधारण 1-1.5 महिन्यामागे आम्ही तिची खरेदी केलेली आहे. आता इथे एक प्रश्न मला हा असा विचारायचा, दावणीला 2 पाळावची बैल आहेत, दावणीला तुम्ही कालवड घेणं, दावणीला गाय असणं, काय कारण आहे? म्हणजे पळाव बैल असताना एक कालवड पण माणसाकडं शेतकऱ्याच्या दावणीला असलीच पाहिजे, आपण चॅनलच्या माध्यमातून सांगतोय. तुमचा कोणता दृष्टिकोन होता कालवड आपल्या दावणीला आणणं? नक्कीच योग्य प्रश्न विचारलेला होता तुम्ही. आपण एकतर राहतोय महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राची खिलार ही एक परंपरा आहे आणि ती जोपासना करायची आता सध्याची काळाची गरज आहे की खिलार ही, कारण की काय झालेलं आहे दादा, खिलार ही जी आहे ही वंशावळ थोडीशी आता महाराष्ट्रातून विरळ होत चालली होती. तर आता बऱ्यापैकी आपण बैलगाडी क्षेत्रात असेल किंवा कुस्ती क्षेत्रात असेल, नाही तर शेतकरी कुटुंबातील असेल, तर मुळातच ही जी वंश आहे हा सांभाळणं महाराष्ट्रातील आणि प्रत्येक शेतकरी मुलाचा हा एक हे असलं पाहिजे, ध्येय असलं पाहिजे. आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या दावणीला खिलारची एक कालवड असली पाहिजे किंवा गाय असली पाहिजे. त्यानुसारच खिलारची पुढची पैदास होऊन ज्या ठिकाणी आता मैसुरी आहेत, म्हणजे स्वतः माझ्याकडे पण मैसुरी बैल आहेत, मैसुरींच्या बरोबर खिलारची पण हे आपली महाराष्ट्राची जे मेन वंशावळ आहे ती पण वाढली पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून दादा आम्ही ती गायची खरेदी केलेली. अजून एक पुढचा प्रश्न असं विचारायचा की आम्ही शर्यतीच्या मैदानावरती गेलं की तुमची गाडी तुमच्या मुलाच्या नावाने पळताना ऐकतो, म्हणजे काय इच्छा आज की मुलगा अजून बराचसा लहान आहे, काय सांगता आम्हाला पाहणाऱ्यांना संदेश की पुढच्याही पिढीला हा नाद जपला पाहिजे? आज मुलाचं कसं, म्हणजे एवढ्या लहान मुलाचं कशा पद्धतीनं वावरणं असतं गोठ्यामध्ये किंवा इकडं? नक्कीच दादा, माझा मुलगा आत्ता पाहायला गेलं तर 3-3.5 वर्षाचा माझा मुलगा आहे. तो आता ज्युनियर KG मध्ये आहे. मुळात आपण एक शेतकरी कुटुंबातील सगळे मंडळी आहोत आणि शनिवार रविवार ही त्याला शाळेला सुट्टी असते. मुळातच सकाळचा दिनक्रम सांगायचं गेलं त्याचं तर शनिवारी सकाळी तो माझ्याबरोबर गोठ्यात 7 वाजता हजर असतो. म्हणजे गायी असतील, अजून आमच्या पण HF गायी पण आहेत आमच्याकडं, तर गायी असतील नाहीतर बैल असतील. आता आमचा हा ॲग्रेसिव्ह, म्हणजे ॲग्रेसिव्ह म्हणता येणार नाही पण एवढा रागीट बैल आहे, पण तो आमच्या मुलाला काहीच करत नाही मुळात म्हणजे. आणि जसं आपण घरात मुलांना जपतो त्याप्रमाणे आम्ही आमच्या गोठ्यातील जनावरांना जपत असतो मुळातच. आणि एक आमची इच्छा आहे की प्रत्येकाला नाद असतात, आपण शेतकरी कुटुंबातील आहे, वेगळे नाद लागण्यापेक्षा आपल्या मातीतील छंदाचे नाद असावे, कुस्ती असेल, बैलगाडा शर्यत असेल किंवा इतर असतील, शेती जेवण करणे, हे नाद आपल्या मुलांनी जोपासावे. ह्या दृष्टिकोनातून आम्ही एक समाजाला संदेश देऊ इच्छितो की आपल्या शेतकरी कुटुंबातील मुलांनी व्यतिरिक्त दुसरे कुठले तरी वेगळे छंद करण्यापेक्षा कुस्ती किंवा बैलगाडी शर्यत असेल हे नाद जोपासावे व त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करावे. दादा, आता आम्ही मुलाखतीच्या सुरुवातीला ॲक्च्युली सोंडकर भाऊंचा बाजा किंवा तांबडचा बाजा म्हणून जो प्रसिद्ध बैल होता, तर त्यांच्याकडून आम्ही तुमचा उल्लेख बराचसा ऐकला. आज तसं पाहायला गेलं तर आपण करत असलेलं कार्य, आपले जे
म्हणजे वडीलधारी मंडळी आहेत त्यांच्याकडून आपल्याला एक शाबासकी म्हणा किंवा एक दोन शब्द प्रेमाचे आज त्यांच्याकडून मिळतात ऐकायला, तर मग तुमचं आता कामाचा व्याप भरपूर असताना मग हे नाद आपण करतोय, मग कसं वाटतं हे करताना? बाकीच्या सगळ्या व्यापातून इथं आनंद मिळतो का त्रास होतो या गोष्टीचा? नक्कीच ह्या गोष्टीतून 100% सांगतो तुम्हाला, ज्यावेळेस वेळ मिळेल, जर एक विरंगुळ म्हणा नाहीतर एक मनापासूनचा जो छंद जोपासण्याचं काम केलं, हे बैलगाडी क्षेत्र आहे. आणि दुसरा छंद म्हणजे कुस्ती क्षेत्र आहे. कितीही ट्रेस असू द्या, कितीही काही गोष्टी असू द्या, जर रिलॅक्स व्हायचे, माइंड रिफ्रेश व्हायचे, तर नक्की गोट्यामध्ये आणि लाल मातीच्या आखाड्यामध्ये जाणे हा सर्वात मोठा प्लस पॉईंट. मंडळी, मी या मुलाखतीच्या माध्यमातून आत्ता दादांनी एक गोष्टी म्हणजे बराचसा सुंदर मुद्दा सांगितला. कोरोनाचा काळ येऊन गेला. कोरोनाच्या काळाच्या नंतर लोकांना खरं तर गावाकडची ओढ, मातीची ओढ ही लोकांना मिळाली किंवा त्याची गरज काय आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आत्ता दादांनी एक गोष्ट सांगितली, तर त्याच्या माध्यमातून एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो. तुमचं कितीही कामधंद्याचा व्याप किती मोठा असला, काही जरी असलं, पण तुमच्या दावणीला जर अशा प्रकारचा देशी गोवंश, अशा प्रकारची दावण जर असली, तर तुम्ही कितीही कामं करा, दिवसभरातून तुम्ही 5 मिनिटं गोठ्यामध्ये या, तुमचा सगळा दिवसभराचा तुमचा जो त्रास आहे हे तो सगळा दूर होणार. आणि हे प्रॅक्टिकल उदाहरण आपण चॅनलच्या माध्यमातून बऱ्याचदा देत आलोय. आणि त्यांनी मागाशी सांगितलं की दावणीला कालवड असण्याचं कारण काय, नाही तर आज दावणीला एक बैल किंवा गाय सांभाळणं आणि त्याच्या व्यतिरिक्त एवढं सांभाळणं हे कोणाचंही साधं काम नाही आहे. पैसा आपण कुठूनही जुळवून आणू, ते विकत कुठूनही आणू, पण ते सांभाळून ठेवणं याच्या मागे त्या मालकाचे कष्ट सर्वात जास्त असतात. त्याच्यामुळं आज दादांनी सांगितलं त्या पद्धतीने आपण प्रत्येकाने एक प्रयत्न नक्की करू. तुम्हाला तुमच्या जागेच्या उपलब्धतेनुसार तुम्हाला 1, 2, 3 जे शक्य असेल, पण कमीत कमी तुम्ही एक गाय बैल सांभाळा. घरात पैलवान आणि दारात खिलार, दारात देशी गोवंश पाहिजेलच, हे या मुलाखतीच्या माध्यमातून मला सांगायला नक्कीच आवडेल. दादा, आता बरेचसे मुद्दे आज आपण या मुलाखतीतनं आपल्याला कळाले. आता थोडंसं एक सांगा की आम्ही आज मुलाखतीला आलोय, तुमच्या घरामधला नातलग मंडळी असेल, आज मित्रपरिवार हा बराचसा जमलेला आहे. आज बैलगाडा क्षेत्र म्हणलं तर याला मॅन पॉवर किंवा मनुष्यबळ हे लई महत्वाचं आहे. तर या सगळ्यांची साथ कशा प्रकारे असते, कशा प्रकारे नियोजन असतं, कशा प्रकारे सांभाळणी चालू असते? नक्कीच दादा, आमचा जो आत्ताचा मित्रपरिवार आहे, तो मित्रपरिवार कोणी बँकेमध्ये कामाला आहे, कोणी कंपनीमध्ये, बरेचशी मंडळी आमची कंपनीमध्ये कामाला आहेत, त्यामध्ये कोणी कॉलेजला आहे, त्यानंतर कोणी स्वतःच्या व्यवसायात गुंतलेलं आहे. हे जे 20-25 जणांची जी टीम आहे, तर ती टीम सर स्वतः एक त्यांच्यात एक टाईम शेड्यूल ठरलेलं आहे. एक कुठलं मैदान खेळायचं, कोणत्या वेळेस खेळायचं, कोण कुठलं नियोजन करणार, सकाळी कोण येणार, बैल कोण धुणार, त्याचा रतीब असेल, बाकीच्या ज्या गोष्टी असतील, सजावट असेल, ते प्रत्येकाने प्रत्येकाचं काम वाटून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे पाटील असतील तर पाटील कुठलं नियोजन करणार, त्यानंतर पाटील सगळ्यांना त्या गोष्टीची माहिती देणार. त्यानंतर बाकीची जी मंडळी असेल, मयूर असेल, दिनेश असेल, साई असेल, बाप्पू असेल किंवा समीर असेल व इतर मयूर वगैरे बाकीची आमची मंडळी असेल, तर ही सर्व मंडळी आमची प्रत्येकाने प्रत्येकाची कामं वाटून घेतलेली आहेत. त्याचप्रमाणे तुषार असेल, शेखर असेल, प्रत्येकाची कामं आहेत. आणि सगळ्यात मेन काम आमचं बाळू मौन आहे, आमचा घरातलाच मेंबर आहे. तो बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या पहिल्याप्रमाणे टाईम शेड्यूल ठरलेलं असतं. कुठल्या मैदानाला किती वाजता कुठं पळायचं आणि कोणाबरोबर पळायचं हे ह्या मुलांनी सगळं केलेलं असतं. यातली मला एकही गोष्ट माहिती नसते. मुळात मी शिवाचा विषय सांगतो, ज्यावेळेस मी मैदानात जाईल, क्वचित मी सांगतो तुम्हाला 10 मैदान जाते, तर 1 ते 2 मैदान जातो. आजपर्यंत आम्हाला ह्या शिवानी कधीच नाराज केलं नाही. आम्ही ज्या वेळेस मैदानात गेलो त्या वेळेस बैल गुलालात आणि 1, 2, 3 नंबरात राहिलेला आहे. माझं नाव धनेश पांडुरंग डिंबळे, मुक्काम पोस्ट शिवरे, तालुका भोर, जिल्हा पुणे 7 रोड, खेड शिवापूर टोलनाक्याजवळ. धन्यवाद. मंडळी, या दादांनी जसं सांगितलं की शर्यत क्षेत्रामध्ये बक्षीस मिळू नाही मिळू ठीक आहे, पण तिथं गेल्यानंतर आपल्या दावणीच्या बैलाने आपल्याला एक नाव मिळवून देणं हे एक वेगळाच आनंद आहे. तो मालकाचा आनंद आपण शब्दात व्यक्त नाही करू शकत. आणि अजून एक दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायला आवडेल. आता दादांचा मुलगा तिथे आहे, जवळपास लहान 3 वर्ष वय आहे त्याचं. तुम्ही तुमच्या मुलांना तुम्ही तुमच्या दावणीला शक्य ती गोष्ट आणा, देशी गोवंश आणा, तुमच्या मुलांना देखील आवडती निर्माण होईल, त्याचबरोबर तुमची मुलं देखील तुमच्यासोबत ती उभी राहतील. ही खरं तर पुढील काळाची गरज आहे. आपण जसं म्हणतो की जुन्या काळात यांनी किंवा देवानी किंवा कुणीतरी काहीतरी भविष्यवाणी केलेली असते की पुढं हे करा, तुम्ही आत्ताच त्या गोष्टीचं नियोजन करून ठेवा. आज या मुलाखतीच्या माध्यमातून मी या दादांच्या मार्फत एक गोष्ट तर नक्कीच सांगतो,
देशी गोवंश दावणीला नसेल तर तो पुढील भविष्य काळातली खूप मोठी गरजेवानी आज इथं आपण करतोय. याच्या अगोदरही केली, पण इथून पुढे जर अजूनपर्यंत तुम्ही घेतलं नसेल तर आवर्जून ते घ्या. अशाच प्रकारची अधिक माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून पाहत राहूया. खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मी नवनाथ कुटवड. आम्हाला बऱ्याच दिवसापासून हा नाद आहे. मी संपूर्ण महाराष्ट्राला एक आवर्जून सांगतो की घरात पैलवान आणि दारात किल्लार असा एक पाहिजेच. मरणाच्या शर्यतीत तुझ्या शर्यतीचं गाण, खिल्लार महाराष्ट्राची शान. म्हणजे आता तुम्ही माझी आमची मुलं बघताय आता इथं, त्यांनी स्वतःहून कालवड सोडली, बाहेर आणली. म्हणजे तो जो त्यांच्या जो निर्भीडपणा, काटकपणा हा त्या दुधातला गुणधर्म आहे. हे म्हणजे दूध आणि प्रदर्शन, ह्या दोन हेतू, हे दोन मोटिव्ह ठेवून आपण कालवड घेतलेली आणि त्या पद्धतीने आपण तिची जोपासना करतोय. म्हणजे प्रत्येकाचा मोटिव्ह वेगवेगळा असू शकतो. कोणाला शर्यतीच्या खोंड तयार करायची जर असतील तर त्याच्यासाठी पाहिजे, कोणाला दुधासाठी पाहिजे असेल तर की समजा आता काजळी खिलारमध्ये तुम्हाला 25,000 रुपयाला पण कालवड मिळणार आहे आणि 2 लाख रुपयाला पण मिळणार आहे. पण त्याच्यात कुठंतरी फरक आहे. त्या किमतीत फरक असण्याची बरीच कारणं आहेत. मग ते पहिलं ओळखायला शिकलं पाहिजे लोकांनी. वाढ शिंगाची हित होत असते. सूर्यकिरण, आता ही केस बघा, ही कम्प्लिटली ह्याच्याकडे शेजारची काढलेली असते. म्हणजे जुनी लोकांचा विषय असा होता की ही केस कशा करता काढवते की चांगलं दिसण्याकरता. त्याच्या मागचं जे वैज्ञानिक कारण आहे, हा जो गाभा आहे, हा मऊ आहे, ह्याच्यातनं रक्त निघणार ह्या गाभ्यातनं. वाढ व्हायला कारण आहे ना, मेन गोष्ट म्हणजे ही आहे. म्हणजे शिंगाची जोपासना कशी करायची तर ही, हा केस कधी शिंगाला अजिबात ठेवायचा नाही. शिंगाला रोज तेल पाहिजे. खिल्लार महाराष्ट्राची शान.